इतक्या जवळच्या मित्राने लग्न केलं आणि मला पत्ता सुद्धा नाही. लक्षात ठेवीन. काय ताईला न्यायला आलास ना? हो, आता घरच्यांनी हुकूम सोडलाय तर यायलाच लागतं ना. गायधनी सर, तुमचं ना मला कौतुक करावंसं वाटतं. रंगाचा बेरंग करण्यात काय सातत्य आहे तुमचं. बस अगं बस ग. काय मग ताई, तुझा भाव एकदम वाढलेला दिसतोय. म्हणजे भरपूर दागिने बिगिने, मज्जा आहे का माणसाची. बरं ताई, मला सांग ना, तू हर्षवर्धनांना काय म्हणतेस? सांग ना. काय सांग ना प्लीज. सांग ना. काहीतरी सांग. म्हणजे अरे, अहो, हे की नुसतं हर्ष? सांग ना ग. काय 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 म्हणतेस? अहो, नील, तू ऐकलंस? नाही, मला नाही कळलं. अगं ताई सांग. अहो, मोठ्याने सांग. शाबाश शाबाश. बरं, मग तुम्ही आणि तुमच्या अहोंनी काही प्लॅन केलाय की नाही कुठे जायचा? कसला प्लॅन? ते जातात ना लग्नानंतर देवदर्शनाला. देवदर्शनाला नाही अगं, ते जातात ना दोघ जण प्लॅन करून, एकटेच टुरिस्ट कंपनीकडे बुकिंग वगैरे करून. काय कळत नाहीये. नीलीला सांग रे. हनीमून लागत आई. सिमल्याला. सिमला. ताई, पण सिमल्याला खूप थंडी असते बरं का. असू दे. म्हणजे तुला खूप काळजी घ्यावी लागेल. तसे हर्षवर्धन असतीलच म्हणा. तरी पण तुला बरंच काय काय न्यावं लागेल. म्हणजे शाल, स्वेटर, हातमोजे, पायमोजे आणि हर्षवर्धनांसाठी माकड टोपी. ताई, हसू नकोस. खूप महत्वाची असते माकड टोपी, नाही तर कुल्फी होईल तुझी. आणि मग आम्हाला हर्षवर्धनांना सांगावं लागेल की पटकन खाऊन टाका. ताई, तुला सांग. कशी असाई? बरी आहे. तू कशी आहेस? किती मजेत आहे ना ताई. खूप छान वाटतं ताईला असं बघून. आपल्याला आधी किती टेन्शन होतं ना. हो, पण सगळं व्यवस्थित झालं ना. तुला पण वाटतं ना की हर्षवर्धन आपल्या ताईला खूप सुखी ठेवतील? नक्कीच. But we'll miss her a lot. आई, आज सकाळी उठले ना, क्षणभर कळलंच नाही मी कुठे आहे ते. एकदम सगळं वेगळंच वाटायला लागलं. आमचं असंच झालं बघ.
सकाळपासून मी आणि यांनी किती वेळा हाका मारल्या असतील, सावरे, ए सावरे, सावरे. पण मग लक्षात आलं की असं का होतं ग? एका दिवसात सगळं बदलतं ना एकदम. आणि हे आपल्याला ठाऊक असूनही आपलं मन एकदम स्वीकारू का शकत नाही? वेळ जायला लागतो ना सावरे. एखाद्या गोष्टीची सवय करून घ्यायला वेळ जायला लागतो. पण एकदा या संसारात रमलीस की मग बघूया आमची किती आठवण येते ते. आई, असं काहीही नाहीये. मला रोज रोज तुमच्या सगळ्यांची आठवण येतच राहणार आहे. बघूया आमच्या गुणी आणि हुशार जावई बापूंच्या बरोबर संसाराचं रहाटगाडगं सुरू झालं की बघूया आमची किती आठवण येते. पण आमची काही हरकत नाही आहे हं. म्हणजे आमचे जावई बापू आहेतच तसे. कुणी काहीही म्हणू शकत. आई, झालं का तुझं सुरू? आता मी आली आहे ना, तू माझ्याशी बोल, माझे लाड कर. कुणाचं लग्न लावतेस? हर्ष, हर्ष, अरे आज तर तुझ्या सासरी मांडव परतावणी होती ना, मग तू इथे कसा? अर्धा कप चहा मिळेल? हर्ष, ह्या घरात तुला हवं ते सगळं हवं तेव्हा मिळेल. अजून कसे आले नाहीत ग भाऊजी? हर्षवर्धन भोसले, कुठे राहिलात तुम्ही? आमच्या ताई साहेब तुमची वाट बघतायत. आम्ही पण बाबा सगळेच खूप खूप चांगले आहेत. तू चांगली आहेस ना, म्हणून सगळे चांगले आहेत. काय अय्यो, काय चाललंय तुझं? हॉलमध्ये इतक्या सगळ्या पिशव्या आहेत. बाबा अजून किती पिशव्या देणार आहे ही? आणि त्यात सगळे खायचे पदार्थ आहेत. तिथली मंडळी म्हणणार आमच्याकडे खायला मिळतं की नाही. हसतेस काय? सगळे खायचे पदार्थ नाहीये, फक्त याच्यामध्ये हर्षवर्धनांना गोड आवडतं ना, म्हणून नारळाच्या वड्या दिल्या तू. आणि बाकी सगळं मांडव परतनीचं सामान आहे. अहो, म्हणजे त्यांच्या शर्ट पॅन्टचं पीस, सोन्याचं वळं, हिची साडी,
चांदीचं भांड. फक्त मिरचीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, पापड, कुरडया, लसणाचा ठेचा. वडीच्या भाजीच्या वड्या झालंच तर बस बस बस. इथे थट्टा करता तेवढी पुरे. जावई बापू आल्यावर त्यांच्या समोर थट्टा करू नका म्हणजे झालं. नाही गाय, अजिबात नाही करणार थट्टा. अगं पण अजून कसं आले नाही ते बघ ना. हो ग, खूपच उशीर झाला. सावरे तू फोन करून पाहा ना. बघते हा. त्यांचाच फोन आहे. येतच असते. हॅलो. हा मी बोलतोय. मी एका महत्वाच्या कामात अडकलोय. माझं इथून निघणं जरा अवघड आहे. अहो पण इथे. हो मला माहिती आहे. माझी सुद्धा खरं तर खूप इच्छा होती यायची, पण आई बाबांना सांग मी पुन्हा केव्हा तरी नक्की येईन म्हणून. हॅलो, ऐकतेस ना? हो. बाय बाय. काय झालं? आई ग, त्यांना जमत नाहीये ग यायला. नाही म्हणजे त्यांचं आयत्या वेळेला एकदम काम निघालं ना बाबा. अगं असेल काही काम, तू कशाला चेहरा पाडतेस? नाही हो, असं काय म्हणजे मांडव परतण्यासाठी इथे येणं तितकंच महत्वाचं होतं ना. शिवाय आईने एवढा उत्साह आणि पूर्णावरणाचा घाट घातलाय, त्यात त्यांचं हे असं. सावरे, तू आता एका बिझनेसमॅनची बायको आहेस, विसरू नकोस. सवय करून ठेव असल्या गोष्टींची. आणि एवढ्या तेवढ्यावरनं रुसून बसू नकोस. होतं असं कधीतरी. आत्ताच तर लग्न झालंय. झाला. सुधाताईंचा सल्ला सुरू झाला. नाही ना, मला निघायला हवं. मला निघायला हवं. नाही ना. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी बायकोला सोडून माझ्याकडे धावत आलास. मग आता गाय कशाची? नाही ना, मला जायला हवं. नाही ना, मला जायला हवं. नाही. आलात तुम्ही? हो सर. तुम्हाला इथे येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही सर. नाही सगळा शिक्षक वर्ग गेला? हो सर, तशी आम्ही पूर्णपणे खात्री केली आणि मगच इथे आलो. उत्तम. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते लक्षात आहे ना? हो सर. परीक्षेच्या आधी मी तुम्हाला सगळे प्रश्न सांगितले होते आणि आता तुमच्या उत्तरपत्रिका ना तुम्हीच मार्क देणार आहात, तेव्हा वर्गात तुम्ही हायएस्ट येणार यात शंकाच नाही. हो सर. आता फायनल परीक्षेच्या आधी मी तुम्हाला सगळा पेपर सांगेन. हे पेपरचे गठ्ठे हे तुम्ही तपासायचे आणि माझ्या घरी आणून द्यायचे गपचूप. हो सर. आणि कुठे बोललात तर खबरदार. नाही सर, अहो यात आमचाच फायदा असेल तर आम्ही कशाला दुसरीकडे बोलू.
निघाला. ओके येतो सर. अरे तुम्ही गेला ना अजून? नाही, माझं काही काम होतं. गायधनी सर, मुलांना काय दिलं तुम्ही? अहो वर्तमानपत्राचे गठ्ठे. आपल्या शाळेची ती योजना नाही का की वर्तमानपत्र विकून आलेल्या पैशातून आपण गरीब मुलांना शिक्षण देतो. आणि मी मुलांना सांगितलं होतं की जो जास्तीत जास्त वर्तमानपत्र जमवून आणेल त्याला मी एक छानसं पुस्तक बक्षीस देईन. अरे वा, चांगली सुधारणा झाली आहे म्हणायचं. काय म्हणालात? काही नाही. हां मी. कुठे होतात तुम्ही? इथे किती वाट पाहिली तुमची. सगळ्यांनी 17 प्रश्न विचारून भांडावून सोडलं मला. प्रत्येकाला उत्तर देता देता नाकी 9 आले माझ्या. खरंच तुम्ही यायला हवं होतं. काही इतक्या प्रेमाने सगळा घाट घातला होता. आत्ता कुठे आहेस तू? मी आता निघायला इथून. तू देवळात थांब, मी तुला पिकअप करतो. बाय. प्रिया 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 काय झालंय? बोल ना. हर्ष भेटला? प्रिया, हर्षने कालच लग्न केलं. काय? कुणाशी? असावरी मोहितेशी. मी तिला बचावून सांगितलं होतं तरी तिने हर्षचे लग्न केलं. प्रियंकाला हरवलं तिने. त्या सर्वसामान्य पोरीने. गावंढळ मूर्ख कुठली. हर्ष, मम्मा, हर्षने फसवलं मला. बरोबर ठेवलं त्याने मला. मी नसण्याचा फायदा घेऊन त्याने त्या असावरीचे लग्न केलं. He touched me, Mom. He touched me. मी त्याला कधीही माफ करू शकणार नाही. कधीच नाही. I hate him. I hate him. I hate him. प्रिया प्लीज. प्रिया प्लीज. I won't spare Harish. I won't spare Asawari. I won't spare Asawari. मी त्या दोघांना कधीही माफ करू शकणार नाही. कधीच नाही. आता मी सुद्धा बघते हे लग्न कसं आणि किती दिवस टिकत ते. तू हट्टी आहेस ना? मी सुद्धा हट्टी आहे. तुझ्यापेक्षा 10 पटीने हट्टी आहे. नाही त्या असावरीच्या गळ्यातून मंगळसूत्र उतरू तुझ्या पोटात ती एंगेजमेंट रिंग घातली ना तर बोगस. Now just wait and watch. हर्षवर्धन भोसले, just watch. Now just watch. असावरी, या जागेशी आपलं काही वेगळंच नातं निर्माण झालं नाही? माझ्या मनातही हाच विचार होता तुमच्या बरोबर मंदिराच्या पायऱ्या चढत असताना. इथेच कितीतरी वेळा आपल्या भेटी झाल्या
खरं सांगायचं तर मी त्या घडवून आणल्या. कुठे नाही तर इथे तरी तुम्हाला हमखास भेटशील याची मला खात्री असायची. आणि आता भेटण्यासाठी म्हणून इथे यायची गरजच नाही पडणार. आज माई म्हणत होती, आसावरी आल्यापासून घराचं अगदी मंदिर झाल्यासारखं वाटतंय. पण खरं सांगू, आपण तेव्हा जेव्हा इथे भेटायचो ना, तेव्हा मनातून मला तुमची भीती वाटायची. कारण तुम्ही स्ट्रिक्ट आहात असं माहिती होतं. पण तरी कधीतरी तुम्ही हळूवार बोलून जायचात ना, तेव्हा इतकं संकोचल्यासारखं व्हायचं. म्हणजे मी अगदीच अनरोमॅन्टिक माणूस आहे अशी तुझी ठाम समजूत आहे तर? नाही, उलट त्या रात्री त्या निर्जन ठिकाणी आपण दोघंच होतो. तेव्हा आपल्यात अंतर असूनही आपण खूप जवळ आहोत असं वाटत होतं. तेव्हाचा तुमचा संयम, तुमचा समंजसपणा पाहून असं वाटलं माझी निवड चुकली नाही.